गो तस्करांची अलिशान वाहनातून गोवंशाची वाहतूक, पोलिसांनी पाठलाग करून पकडले तस्करी करणारे गोवंश। नांदेडच्या बिलोली येथे अलिशान वाहनातून गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून कारवाई केली आहे। देशात गोवंश हत्याबंदी कायदा असतानाही मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होते आहे। गोवंशाची वाहतूक करण्यासाठी तस्करांनी नवीन शक्कल लढवली आहे। गोभक्त आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चक्क अलिशान कारमधून गोवंशाची वाहतूक करण्यात येत आहे। कारमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याचा प्रकार बिलोली पोलिसांनी उघड केला। या कारवाईत पोलिसांनी 6 गायी आणि 1 अलिशान कार जप्त केली आहे। पोलीस पाठलाग करत असल्याचे समजल्यावर गो तस्कर कार आणि गायी सोडून फरार झाले आहेत। गायी आणि कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। दिनांक 20/12/2024 रोजी पहाटेच्या सुमारास मला माझे चालक रात्र गस्तीसाठी असणारे जे कर्मचारी आहे त्यांचा फोन आला की एक संशयित काळ्या रंगाची गाडी बिलोली शहरामध्ये फिरत आहे आणि आम्ही तिचा पाठलाग करत आहोत। ती शहरामध्ये फिरत असताना दिसून आल्या कारणामुळे मी तात्काळ त्यांना दुसरे 2 अंमलदार पाठवून दिले आणि मी स्वतःही त्यांच्या मदतीसाठी गेलो असता पाठलागाच्या दरम्यान जिथं रस्ता बंद होतो अशा ठिकाणी सदर वाहन लावून त्यातले चोर हे फरार झालेले आहेत। त्याचबरोबर त्या गाडीच्या जवळ एक बेशुद्ध अवस्थेत गोवंश म्हणजे गाय ही आम्हाला मिळून आली। त्यानंतर आम्ही परत याबाबत अधिक तपास करायला सुरुवात केली असता इतर 5 गोवंश जनावरे हे देखील जिथं गाडी लावून चोर पळाले त्या परिसरामध्ये आम्हाला मिळालेले आहे। ते सर्व आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये काही ज्यांची गोवंश चोरीला गेलेले आहेत त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला ते पाहून काही गायी व गोवंश जनावरे ओळखलेली आहेत। त्या अनुषंगाने फिर्याद दाखल करणं चालू आहे। सदर झालेल्या प्रकाराचा गुन्ह्याचा तपास हा प्राथमिक स्तरावर सुरू आहे। याच्यामध्ये बिलोली पोलीस स्टेशनला यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये जे CCTV फुटेज उपलब्ध झाले त्यामध्ये देखील हीच गाडी काळ्या रंगाची XUV 500 असल्याचं यापूर्वी निष्पन्न झालेलं आहे। तस्करी करणारे जे वाहन होते पोलिसांनी ताब्यात घेतले, आपली काय मागणी आहे? माझी प्रशासनाला एकच मागणी आहे। मागे 2 महिन्याखाली जे बिलोली शहरामधले जे गो तस्कर आहेत या टोळीमध्ये त्यांचा सहभाग आहे असे नावं आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। तेच लोक मध्यरात्री होते त्या गाडीमध्ये, पोलीस आल्यानंतर ते सगळेजण निघून गेले। प्रशासनाला अशी आमची विनंती आहे, आम्ही या गोष्टीची माहिती तुम्हाला देऊनसुद्धा अजूनही ते लोक अटक झालेले नाहीत। प्रशासनाला अजूनही आम्ही विनंती करतो की या अशा लोकांना तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि मोका अंतर्गत त्यांना शिक्षा झाली पाहिजे। हा प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये बंद झाला पाहिजे।